अरे बापरे, हे काय गडबड झाली आणि मी काऊन डायरेक्ट नाश्त्यावर तुटून पडली. ह्या बाया कुठं फिरायला चालल्या आणि हे बस काऊन डुकडुक चालवत आहे. थांबा थांबा, पूर्ण व्हिडिओ बघा. जय गजानन माऊली, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आज चालली होती मी परतवाडा. मग काय मस्त बाबानं आपली धन्नो काढली आणि मला दिलं बस स्टॉपवर सोडून. यालाच तर खरी गावाकडची सकाळ म्हणतात. वावरात जाणाऱ्या बाया, गप्पा गोष्टी आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे नैसर्गिक हवा. काकू तर मग लयच हसू राहिला. त्या काकूला म्हटलं थांबा काकू, तुमचा व्हिडिओ घेतो आता मी. काकूचा व्हिडिओ काढता काढता आमचीच बस आली. चला म्हटलं काकू, बाय बाय, माझी बस आली, मी चालली म्हटलं. इथं आल्यावर समजलं काही हो, किती काही गर्दी हो, पण आई लग्नाचा हात कधीच नाही सोडली. परतवाडा आल्यावर घ्यायची एक गोष्ट नसते, 5-17 दुकानं पाहता पाहता एवढी भूक लागली होती की मग काय सांगतात. आलो बा शेवटी दक्षिण ब्रह्मामध्ये आल्यावर इथं तर धुपट दिसलं. काय पेटलं बाई, इथं मग पाहिलं तर धूप अगरबत्ती होती. काही म्हण नाही, सर डेकोरेशन भलं मस्त केलंय. काय पाणी इथं पडते ते, काय झाडं. चला जाऊ दे, आता भूक लागली, पटकन आलू बोंडा ऑर्डर केला. मी करतो आता पटकन नाश्ता आणि तुम्ही घ्या मला लवकर फॉलो करून. पण आपलं एवढ्या याच्यात भागते काय, पोट म्हणे अजूनही पाहिजेच म्हणे काही. मग एक डोसा बोलावला. आमच्यासारख्या बारीक लोकांची एक हेच तर खासियत आहे. आणि दक्षिण ब्रह्माचा नाश्ता कोणाकोणाला आवडते कमेंट करा बरं पटकन. मग आला मातोश्रीचा फोन. आमच्या मातोश्री म्हणे घरी यायच्या वेळेस भाजीपाला घेऊन येतो. मग घेतला भाजीपाला. चला मी चालली आता घरी, तुम्ही मला लवकर फॉलो करून घ्या.